रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा, सरकारी कामं यामुळे तालुक्यातील एकच शिक्षक असलेल्या अनेक शाळा कायम बंद राहत आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून शाळेला आणखी एक शिक्षक दिला गेला नाही तर टाळे ठोकू असा इशारा कांबळेतर्फे महाड येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलाय। रायगड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शाळांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। एकीकडे तालुक्याला पूर्ण वेळ गट शिक्षण अधिकारी नसल्याने कुठेच ताळमेळ नसल्याचं चित्र दिसून येते। गट शिक्षण अधिकारीच नसल्याने शैक्षणिक धोरण लाभार्थ्यांना कुठेच नियोजनबद्ध कार्यक्रम नसल्याने विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे। महाड तालुक्यामध्ये असलेल्या प्राथमिक शाळांमधून मराठी आणि उर्दू माध्यमांच्या अनेक शाळा यापूर्वीच पटसंख्येअभावी बंद पडल्यात। ग्रामीण भागातून शाळा बंद पडत असल्याने गावात राहणाऱ्या गोरगरीब मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले। आमच्या शाळेतलं एक सर आहेत ते पण रेग्युलर नाही, यासाठी आम्हाला दुसरे एक सरची गरज आहे, या मॅडमची गरज आहे। त्यांच्यासाठी काहीतरी करून शनी आम्हाला एक शिक्षक द्या ही आमची मागणी आहे। शाळा बंद असल्याशिवाय आमच्या पोरांचं नुकसान लय होते। एक सर येतात आहेत सकाळी, कधी 7ला भरतात आहेत, 9ला सुट्टी देतात आहेत, कधी दुपारी पण सकाळी येतात आहेत, दुपारी सुट्टी देतात आहेत, असं आमच्या शाळेतलं चाललेलं आहे। त्यामुळे आम्हाला एक सरची गरज आहे। महाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अशा जवळपास 373 शाळा आहेत। यांपैकी 30 शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत। शिक्षकांची कमतरता, कमी पटसंख्या यामुळे महाड तालुक्यातील आतापर्यंत जवळपास 30हून अधिक शाळा बंद पडल्यात। यामुळे गावात राहणाऱ्या गोरगरीब मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने कांबळेतर्फे महाड ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतलाय। 5-6 महिने झाले ही शाळेची कंडिशन अशी आहे की त्याच्यातला शिक्षक एकच दिलाय, आणखी 2-3 शिक्षक दिलेत पण ते हजर नाहीत। त्याच्यामुळे रेग्युलर ते शिक्षक येतात, कधी 10 वाजता येतात, 2 वाजता सोडतात शाळा, कधी सकाळी 7 वाजता भरतात, 9 वाजता सोडतात। हेच चाललेलं आहे। 5-6 महिन्यापासून आम्ही BDO पासून सगळे एकत्र पाठपुरावा करतोय, त्याचा आम्हाला काही यश मिळालेलं नाही अजूनपर्यंत। आणि अशा संदर्भात आमच्या मुलांचा भारी नुकसान होतोय, तेव्हा त्याला सरकारने आम्हाला काहीतरी पर्याय द्यावा आणि त्याची दखल घ्यावी असं आमचं म्हणणं आहे। आणि बघा तुम्ही आता गव्हर्नमेंटना पण आम्ही बोललो, ते याचे केंद्र प्रमुख आहेत आणि ही शाळा केंद्र शाळा आहे, तरी पण ह्या शाळेची ही कंडिशन आहे। तेव्हा ते बोलले की तुम्ही तुमच्या पद्धतीने पर्याय करा शिक्षकची गावातनं, त्याला शासनाकडनं काही भेटणार नाही। तुम्ही प्रायव्हेट गावातला तुम्ही ही करून त्यांना पेमेंट करायचा, सरकारची शिक्षक नाही आहेत। हेच वारंवार ही केंद्र प्रमुखचा बोलणं होता आम्हाला। अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक आहे आणि ते शिक्षक कार्यशाळा असल्याने सरकारी कामांमुळे अनेक वेळा शाळेत उपस्थित नसतात। यावेळी शाळा बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। त्यामुळे आता शाळांमध्ये शिक्षक संख्या वाढवण्याची मागणी पालकांकडून केली जाते। त्यांनी फक्त एकच शिक्षक इथं ठेवले नाहीत आणि आमचे शिक्षक दुसऱ्या गावाला दिले नाहीत। पगार निघतोय कांबळेतर्फे महाडच्या नावाने आणि ते शिक्षक गेले तर दुसऱ्या शाळेवर। केंद्र प्रमुखाला जेव्हा आमच्या कमिटीच्या लोकांनी विचारले, ते म्हणतात आमच्याकडे काही शिक्षक आहेत नाही आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गाववाल्यांनी शिक्षकचा बंदोबस्त करा। रायगड जिल्हा परिषदची शाळा आहे, गव्हर्नमेंट शाळा आहे आणि गाववाले का त्याच्यामध्ये पगार देतील। आणि आम्ही ह्याच्या आधी पण BDO कडे गेलो होतो, पत्र दिला होता, त्याने आम्हाला आश्वासन दिले होते की तुम्हाला आम्ही एक शिक्षक उपलब्ध करू, पण ते काही दखल आमची घेत नाही। आणि जर आता असं होत असेल आणि आमच्या मुलांचं नुकसान होत असेल, 1 तास फक्त शाळा सकाळी भरल्या जाते, तर आम्ही याला ताला लावू आणि तिथं महाडमध्ये पंचायत समिती समोर सगळे लोक उपोषणाला बसू। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड।